पाठ 1 शोध. लेखक व पु काळे. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्पच राहिली. मी मुक्ताकडे पाहिलं, तिनंही माझ्याकडे त्याच नजरेने पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार? अनुचं जेवण आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. अनु, मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातली नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांनाही जिव्हारी लागला. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो, कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाचीच नव्हती. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावत आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो? 100 वेळा बाई ग, आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना? छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा. सकाळीच पुणे सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कोणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय? बाप निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील? इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील? शक्य आहे. ती अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा यात तिची काहीच चूक नाही. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. अगदी पहिल्यापासून, म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून. तिनं घराला रामराम ठोकला हेही मला आबासाहेबांकडून समजलं. आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली, एक रुटीन म्हणून. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब, अनु दिसत नाही कुठं? अनुनं घर सोडलं. 5 वर्षापुरतच. मी नाही समजलो. त्याचं असं आहे, प्राप्तेषु षोडशे वर्षे. हा नियम आपण फक्त मुलांच्याच बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलीच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षासाठी? पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली. म्हणजे काय? पण 5 वर्षात तर घर सोडून गेली आहे ती. ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी असं अनु म्हणते, मला वाईट वाटू नये म्हणून. आलं लक्षात. एकूण अंदाज येऊन मी म्हणालो. तोच आबासाहेब म्हणाले, तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं. काय पटलं? अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. यासारखे पणही मला करायचं नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहेत. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःचीच असावी. त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा. 5 वर्ष मी एकटी जगणार. म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले, अगदी तिच्याच शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते. आई बाप एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतं. जे आई वडिलांचं शत्रू तेच त्या मुलाचं शत्रू. याचाच अर्थ असा की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्ष एवढ्याचसाठी एकटं राहायचं आहे. माझे स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा यात किती अंतर आहे ते मला पाहायचं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं
व्यक्तीचं मूल्यपान करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि तेही संसारात पडण्यापूर्वी. स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजतच नाही आणि व्यक्तीही कळत नाहीत असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटकरूपानं समाजच आहे असं एका महाराजांचं विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं, मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे ती नक्की काय करणार? नोकरी? कसली? आधी नर्सिंग शिकणार, नंतर नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का? हे तिनं 2 दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का पत्र? दाखवतो ना. आबासाहेबांनी पत्र दाखवलं. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या. जीवनाचं सार त्या 2 वाक्यात होतं. मला ते सुभाषित वाटलं. नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होतं. आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. अनुनं मुंबईत KM मध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली, सजवली. अनुनं मुंबईत बिराड थटल्यामुळे मुंबईत उतरायचं कुणाकडे हा आमचाही प्रश्न मस्त सुटला होता. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो. ती पोरगी केवळ वयानंच वाढत नव्हती, अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीने वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती. ते तिचं विश्व बनलं होतं. तिने अख्खं KM जिंकलं होतं. डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा. हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो, अनु, तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस. का? तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे. अनु पटकन म्हणाली, म्हणूनच मी नर्स झाले. म्हणजे काय? डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल. मी तर नक्कीच झाले असते. तेच मला हवंय. मग का झाली नाहीस? आता करू शकतेस यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसांची करू शकली असतीस. मुळीच नाही. सेवा याच दृष्टिकोनातून मला विचाराल तर म्हणेन डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची, तिची जबाबदारी अधिक. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेटस्कोप फक्त छातीपर्यंतच पोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसांची माहिती हवी आहे. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करतो. अशी ही अफाट अनु रागवली होती. निमित्त काय? तर तिची 1 रुपयाची नोट घेतली हे. ती देखील आम्ही मुद्दामून घेतली नाही. मुंबईच्या आमच्या या मुक्कामात आमचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी आम्हाला भेटायला आल्या. अनुच्या खोलीवर गप्पा गोष्टीत रात्रीचे 11 कधी वाजले समजलंच नाही. दोघं जायला निघाली. वहिनी सहज म्हणाल्या, आपण टॅक्सीने जाऊ बाई. त्या बसचा आणि गाडीचा अगदी उबग आला. टॅक्सीनंच जाऊ. त्यात काय मोठंसं, फक्त सुटे पैसे वर आहेत की नाही पहा. तेवढ्यासाठी टॅक्सीवाल्यांना अडवायला नको. मग शोधाशोध, कारण दोघांकडे 10ची नोट निघाली. भिडे, 1 मिनिट थांबा, मी देतो सुटे पैसे. माझ्याजवळचे आणि मुक्ताजवळचे असे सगळे पैसे जमा केले तर 9 रुपये भरले. अहो चालेल, 1 रुपया कमी, भिडे वहिनी म्हणाल्या. वा वा, असं कसं? 1 मिनिट थांबा, एखादा रुपया कुठंही मिळेल. मी अनुच्या कपाटात पाहते. मुक्तानं अनुचं कपाट उलटं पालटं केलं, पण पैसे सापडले नाही. भिडे जायला निघाले तोच काहीसा आठवण मुक्ता म्हणाली, 1 मिनिट थांबा, रुपया मिळेल. कुठं आहे? अनुच्या टेबलावर काय आहे? त्या काचेखाली तिनं एक नोट ठेवली आहे. दॅट्स गुड. मी आणि भिड्यांनी टेबलावरची ती अखंड काच वर उचलली. मुक्तानं पटकन खाली हात घालून नोट काढून घेतली. भिडे पती पत्नी निघून गेली. अनु कामावरून परतली. तिच्या रिवाजाप्रमाणे तिने आंघोळ केली. मग ती पानावर बसली. आम्ही दिवसभराच्या हकीकती सांगितल्या आणि मध्येच
मुक्तानं काचेखालची नोट भिड्यांना दिल्याचं सांगितलं. एकाएकी अनुचा नूर बदलला. अनु गप्पच झाली. आम्हाला चोरट्यासारखं झालं. मी घाईघाईनं म्हणालो, सुटे पैसे आणतो उद्या आणि लगेच तुझी नोट. काइंडली स्टॉप इट. अनुनं तुकडाच तोडला. शेवटी मी म्हणालो, अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होती. कितीतरी वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत होती. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिलं तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे. हे काय? बाहेर जायचं? आत्ता? कुठं? भिड्यांकडं. भिड्यांकडं? कशाला? त्यांच्याकडं ती नोट अजून असेल का ते पाहायचंय, असं अनु म्हणाली. इट इज शेअर मॅडनेस. मी पटकन म्हणालो. आय एक्सेप्ट दिस कमेंट. अनु पुढं येत म्हणाली. अनु, तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल, कारण सुट्ट्या पैशांचाच प्रश्न होता. शक्य आहे. नेमकी तीच नोट टॅक्सीवाल्याकडे गेली हे मला भिड्यांकडून कळू दे, मग मी थांबेन. अनु, माझं ऐकशील? गळ घालू नका. मी ऐकणार नाही. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ज्या टप्प्यापर्यंत माणूस प्रयत्न करू शकतो त्याच्या अलीकडे थांबणारी बाई मी नवं. तिथपर्यंत जायलाच हवं. या वेड्यात आम्हाला भाग घेण्या वाचून गत्यंतर नव्हतं. आम्हीच गुन्हेगार होतो ना. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसल्यावर मी म्हणालो, अनु, त्या नोटेसाठी तू एवढं का करत आहेस? त्यामागं तशाच भावना आहेत. खाजगी नसेल फार तर सांगतेस? नोट मिळाली तर सांगेन. मुक्तानं एक नुसताच हुंकार दिला. अनुनं त्यातला अर्थ जाणला. ती म्हणाली, नोट मिळेल असं वाटतं मला. मिळो बापडी. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच मी टॅक्सी थांबवली. पोलीस स्टेशन शेजारच्याच इमारतीत 4थ्या मजल्यावर जायचं होतं. आम्ही भिड्यांच्या दरवाजापाशी आलो तर आत दिवा जळत असल्याचं व्हेंटिलेटरमधून दिसलं. कडी वाजवताना संकोच त्यामुळे कमी वाटला. दार उघडताच, तुम्ही? हा जो भिड्यांनी प्रश्न केला तो अपेक्षित होता. या. आम्ही ताबडतोब बसलो. 4 जिन्यांचा हा परिणाम. आम्ही आताच आलो, हे तुमच्या पुढे. भिडे बहिणी म्हणाल्या. काय सांगता? आमच्या घरून निघून तर चांगला तास 1.5 तास झाला तुम्हाला. मी आश्चर्यानं म्हणालो. सांगतो काय प्रकार झाला तो. तुमच्या घरून निघालो. ही म्हणाली त्याप्रमाणे टॅक्सी केली. 15 मिनिटात त्याने इथंपर्यंत आणलं आणि एक प्रचंड घोटाळा झाला. काय झालं? इथल्याच चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सीखाली आला. मग काय? खरं तर आम्ही लगेच त्यातून सुटलो असतो, ठरवलं असतं तर. पण आमचा चांगुलपणा आम्हालाच जरा नडला. का? टॅक्सीवाल्याची 1% देखील चूक नव्हती. तेव्हा टॅक्सीवाल्याला वाचवायचं म्हणून त्याच्या बाजूने जबानी द्यायला आम्ही पोलीस स्टेशनवर गेलो. आणि तो म्हातारा? मुक्तानं विचारलं. त्याला नायरमध्ये ॲडमिट करून आलो ना. कितपत लागलं? अनुमधली नर्स जागी झाली. नो होप्स, भिड्यांनी सांगितलं. बरं मग काय? हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशन, जबान्या, स्टेटमेंट्स. पोलीस स्टेशन आपल्या शेजारीच आहे म्हणून बरं आहे. भिडे, या असल्या गोष्टी केवळ तुम्हीच करू जाणे. नाही, तसं नाही. माझं ऐका. पोलीस बिलीस लचाण मलाही झेपणारं नाही. मला कीव आली ती टॅक्सी ड्रायव्हरची. बिचारा नुकताच त्या व्यवसायात आला. तुम्ही आमच्या पाठोपाठ आता कसे काय आलात? आमच्या आगमनाचं कारण कितीही चमत्कारिक असलं तरी ते सांगावंच लागणार होतं. अनुकडे नजर टाकीत मी म्हणालो, भिडेसाहेब, मगाशी आपण जी टेबलावरची काचेच्या खालची ठेवलेली नोट काढली ना, त्या नोटेसाठी आम्ही आलो आहोत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या तशाच काही भावना आहेत. अहो, आणि तीच नोट नेमकी गेली असेल तर? मग माझा शोध खुंटला असं समजून मी गप्प बसेल. लेट अस ट्राय. असं म्हणत भिड्यांनी त्यांचं पैशाचं पाकिट काढलं. त्यातले कप्पे शोधले. त्यात एक 10ची नोट, एक 2 रुपयाची नोट आणि बाकी सगळी नाणीच होती. आय एम सॉरी. छे, त्यात तुमची काहीच चूक नाही. असं म्हणत अनु उठलीच. आम्ही दरवाजापाशी आलो. तेवढ्यात भिडे म्हणाले, 1 मिनिट थांबा. बोला. तुमचा शोध खुंटला असंच काही म्हणता येणार नाही. कसं काय? अनुने उत्सुकतेने विचारलं. तुमची नोट अगदी सुखरूप पोलीस पहाऱ्यात आहे असं समजा. म्हणजे? अख्खं लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन त्याच्यासाठी पहारा करतंय. त्यांना नीट सांगा हो. भिडे बहिणींनी भिड्यांना माफक प्रमाणात दम भरला. सगळं सांगतो असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला. येतेस का तू? त्यांनी बहिणींना विचारलं. कुठं पण? लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनात. आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून? अगं बाई, खरंच की. चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. या भिडेसाहेब. इन्स्पेक्टर साळवेंनी स्वागत केलं.
तुम्हाला थोडी तसदी. इट्स ऑल राईट, काम बोला. तो मघासचाच टॅक्सीवाला. अरे, तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय. सालस आहे की नाही? येस, यू आर राईट. नवशिका आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच त्याला हेल्प करावीशी वाटली. ही वॉज नॉट ॲट ऑल फॉल्ट. त्याला भेटायचं आहे तुम्हाला? इथं असता तर. त्याच्या टॅक्सीत आमची पिशवी राहिली आहे त्या गोंधळात. टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. पलीकडच्या खोलीतून तो आला. भिड्यांना त्यानं नमस्कार केला. साळवींच्या परवानगीनं आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो. यू हॅव ऑब्लिक मी लाईक एनिथिंग, टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला. ते ठीक आहे हो. मग आमच्याकडे पाहत तो म्हणाला, साहेब, खरंच सांगतो, टॅक्सीवाल्यांना कोणीही एवढी मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतो. किती बोलू किती नको असं झालं होतं त्याला. संपलं तुमचं? भिड्याने विचारलं. ते आता आयुष्यभर संपायचं नाही. माझं एक काम करा, म्हणाल ते. मघाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं, पण फार काही न दर्शवता तो म्हणाला, त्या नोटेवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय. नोटांवर लिहायची मला सवय नाही, भिडे म्हणाले. या इकडे. आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो. टॅक्सीवाल्यानं खिशात होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा काढून भिड्यांच्या हातात न मोजता दिल्या. यातून घ्या शोधून. अनु झटकन पुढे आली. सगळ्या नोटा पाहिला. अनुला हवी ती नोट नव्हती. चला जाऊया. तुम्हा सगळ्यांना मी फार त्रास दिला. पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधी उतरणार नाही. ए वेडे, थांब तर खरी, मी म्हणालो. भिडे साहेब, काय झालं सांगता का? टॅक्सीवाल्यानं विचारलं. भिड्यानं थोडक्यात सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं, नंतर तुम्ही कुठे गेलाच नाहीत तर तुमच्याकडे नोट जावी कशी? अर्ध्याच तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव उसळ खायला गेलो होतो. साळवी साहेबांना विचारलं. आज जेवायला मिळालंच नव्हतं. आम्ही गप्प होतो. तेवढा टॅक्सीवाला म्हणाला, नोट मिळेल साहेब. कशी काय? पोलीस लोकांसाठी ते हॉटेल जवळजवळ रात्रभर उघडं असतं चहा पाण्यासाठी. चला प्रयत्न करू. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन समोरच ते हॉटेल होतं. हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानंच उघडलं. दार उघडता उघडता त्यानं शंकर, ओ शंकरराव अशा हाका मारल्या. शंकरराव बाहेर आले. शंकरराव, जरा सुटे पैसे द्या. शंकररावांनी काउंटर खालचा ड्रॉवर उघडला. बंडल नोटा देऊ नका हं. समोर साळवी साहेबांच्या या नोटा जायच्या आहेत. शंकररावांनी रुपयाचं बांधलेलं बंडल काउंटरवर ठेवलं. तिथला दिवा लावला आणि ते म्हणाले, तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या, मग तर झालं. टॅक्सीवाल्यानं 100ची नोट शंकररावांना दिली. रुपयांच्या नोटाच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. भिडे साहेब या. अनुकडे पाहत भिड्यांनी विचारलं, नोट कशी ओळखायची? त्याच्यावर लाल अक्षरात बॉलपेननं सुनीता असं नाव लिहिलंय. नोट मिळाली. शंकररावांचे आभार मानीत आम्ही रस्त्यावर आलो. अनु, आता धीर धरणं अशक्य आहे. या नोटेचा इतिहास सांगायला हवा. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे यावर मीही विश्वास ठेवला नसता. आम्ही फुटपाथवर आलो. शंकररावांनी शटर बंद करून घेतलं होतं. हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यांवर रात्री 2:30 वाजता मी, मुक्ता, भिडे पती पत्नी, तो टॅक्सीवाला आणि अनु असे बसलो. रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश सगळ्यांच्याच अंगावर पडला होता. अशा वातावरणात भरून आलेल्या आवाजात अनुनं हकीकत सांगायला प्रारंभ केला. नर्स म्हणून मी 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. महिन्याच्या 1.5 महिन्यापूर्वीची कथा. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहत नाही, पण ड्युटी आली की टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली. तिची आशा सगळ्यांनीच सोडली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घोळका होता. त्या सगळ्यांनाच मी बाहेर थोपवलं. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला हाताला नळा लागल्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन याशिवाय ऑक्सिजन पण दिला. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा एक टक्का असतो त्याच्यासाठी. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझीही एकीकडे प्रार्थना चालली होती. ती पोरगी मधून मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, या नळा काढा. दिवसभर हेच चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. या नळा काढा म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले, फार तर 3-4 तास काढेल.
मग मी विचारलं, असंच जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. डॉक्टर म्हणाले, फक्त ऑक्सिजनची ठेवा. मी एक एक नळी काढून टाकली. तिने डोळे उघडले. क्षीण पण लागवी आवाजात ती म्हणाली, ताई थँक्यू. मी तिला म्हणाले, बेटा लवकर बरं व्हायचं. ही एक नळी मात्र काढायची नाही हां. मी उद्या भेटेन. तुझ्यासाठी गंमत आणीन. तिने मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले. ती गोड पोरगी आदल्याच दिवशी गेली होती. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिने मला एका बाजूला नेलं. हातात एक पाकीट ठेवलं. त्यात 25 रुपये होते. हे काय? मी विचारलं. ती बाई म्हणाली, तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात. ही माझी आठवण. मग ती म्हणाली, कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्यात. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली, ही नर्सताई चांगली आहे. तिनं हातापायातल्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढी बोलली. तिने डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच. एवढं सांगून माझ्या गळ्यात हात घालून ती कोसळलीच. तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडा वेळ थांबून रुमालीने डोळ्यांच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो. सगळीकडे शांत होतं. आणि मग तितक्यात संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं. मग भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पहा ना. माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानंच सुरू केला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधी उतरू नये. पण त्यांचंही डेस्टिनेशन ठरवलेलं असतं. यहाँ आगे खडी करो असं म्हणताच गाडी मुक्काटाने उभी करावी लागते. मग मीटरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळू पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे. तुम्हीही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीतरी. आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्दन शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती इतकंच. तिनं विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? येत नाही ना, पण काय करणार. या रुपयाच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारे. म्हणूनच आम्ही सर्वांनी या वेडेपणात भाग घेतला. पण ताई हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाही. या एका आठवणीपायी वेड्यापिशा होत तुम्ही धावाधाव केली. नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. सोपं? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय? माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल? काय करावं सांगता?